ग्रेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। बिबट्याला भिडून बहिणीचे प्राण वाचवणाऱ्या बालाजी पाटीलला शौर्य पदक द्यावे, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांची शासनाकडे मागणी। शिराळा तालुक्यातील उपवळे गावात बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून लहान बहिणीचे प्राण वाचवणाऱ्या श्री शिवछत्रपती विद्यालय शिराळा येथील विद्यार्थी बालाजी उर्फ शिवम संग्राम पाटील याच्या अद्वितीय धैर्याचा शिराळा शहरात जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी बालाजीच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना त्याला शासन स्तरावर शौर्य पदक मिळावे अशी ठाम मागणी नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी केली। बुधवारी रात्री उपवळे गावात दबा धरून बसलेल्या बिबट्याने बालाजीच्या लहान बहिणीवर अचानक हल्ला केला होता। क्षणात मृत्यू समोर उभा ठाकलेला असतानाही अवघ्या 11 वर्षाच्या बालाजीने जीवाची पर्वा न करिता बहिणीला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढले। या प्रसंगात बालाजीच्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि एक चिमुकलीचे प्राण वाचले। या शौर्यपूर्ण कृत्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात बोलताना नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक म्हणाले, लहान वयात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी दाखवलेले धाडस म्हणजे खरे शौर्य होय। बालाजीने दाखवलेल्या धैर्यामुळे आज एका भावाने आपल्या बहिणीचा जीव वाचवला आहे। विद्यार्थ्यांनी संकटाच्या वेळी धाडस, शौर्य आणि माणुसकी दाखवली तर समाजात त्यांचा सन्मान होतो, हे बालाजीच्या कृतीतून स्पष्ट होते। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की बालाजीच्या या अतुलनीय धाडसाची शासनाने दखल घ्यावी, त्याला शौर्य पदक मिळावे यासाठी शासन स्तरावर संपूर्ण पाठपुरावा करून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील। त्याच्या या कृतीमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल। या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक SY यादव, BR पाटील, AR पाटील, SV सूर्यवंशी, SR मठपती, सम्राट नलवडे, DG सवाईराम, MV भोये, AS पाटील, NS कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SS नलवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोपान जाधवर यांनी मानले। बिबट्याच्या हल्ल्यासमोर छाती ठोक उभा राहून बहिणीचे प्राण वाचवणाऱ्या बालाजी पाटीलचे शौर्य हे केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित न राहता ते संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। गावचा सुपुत्र बालाजी संग्राम पाटील यांच्या या कौतुकाच्या आणि सत्काराच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या विद्यालयाचे मुख्याध्यापक यादव सर, सर्वच आपला छत्रपतीचा स्टाफ, त्या ठिकाणी उपस्थित असलेले बालाजीचे वडील संग्राम पाटील, तसेच उपस्थित असलेले पत्रकार बंधू, यांच्यासमोर उपस्थित असलेले विद्यार्थी, सर्वांना मी प्रथमतः नमस्कार करतो। आणि खरोखर म्हणजे एक भाऊ कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्यासमोर बालाजी बसलेला आहे। एक मुलगा कसा असावा, एक विद्यार्थी कसा असावा याचं एक चांगलं उदाहरण बालाजी आपल्यासमोर बसलेलं आहे। बिबट्या आता प्रसंग तुम्हाला सांगितलाच, त्या ठिकाणी जो घटना घडली की बिबट्या त्या गंजीच्या कडाला बसलेला, त्याने अचानकपणे धडक मारली तुझ्या बहिणीवरती। तुम्ही विचार करा की आपल्या समोर एक बिबट्यानं हल्ला केलाय आणि ती परिस्थिती काय असेल, तर त्या परिस्थितीला मात करून त्याने आपल्या बहिणीचा जीवाचा बचाव केला आणि बिबट्याला अक्षरशः त्याने मागचं पाय धरलं आणि ओढला। म्हणजे खरोखर त्याच्या धाडसाला एक सलाम दिला पाहिजे। निश्चितपणे त्याच्याकडून काय ह्या घटनेतून घेण्यासारखं तुम्हाला आहे तर धाडस आहे, पण ते धाडस कुठल्या ठिकाणी करणं हे पण आपल्याला कळायला पाहिजे। आता याचा सत्कार का होतोय तर त्यानं झूल कुणाशी केली, बिबट्याशी केली, आणि कुणासाठी केली तर त्याच्या धैर्यासाठी केली। अशा कारणांसाठी सत्कार होत असतो, तर ते लक्षात घेऊन तर धाडस कुठं केलं पाहिजे त्याचा विचार तुम्ही करावा। कुठं पण धाडस दाखवायचं नाही की हा बा त्यानं माझ्याकडे बघितलं किंवा काय धरागत सुद्धा, अशासाठी तुमचा कुठेही सत्कार होणार नाही।
त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांचं बोलणंच ऐकायला लागणार. जर सत्कार करायचा असेल तर अभ्यास करावा लागेल आणि धाडस जिथं पाहिजे तिथंच दाखवलं पाहिजे. हे तुम्ही विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर निश्चितपणे बालाजीचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे. मी सर्व शिराळकरांच्या वतीनं आपल्या संस्थेच्या वतीनं त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि त्याच्यासाठी जे शौर्य पदक 100% मिळालं पाहिजे या मताचा मी देखील आहे आणि त्यासाठी पाठपुरवठा देखील म्हणून मी 100% जो पाठपुरवठा करायला लागेल तो पाठपुरवठा करून त्याला आपण शासनाचा चांगला शौर्य पदक आपल्याला त्या ठिकाणी त्याला मिळवून आपण निश्चितपणे देऊ असे शब्द देखील या ठिकाणी मी देतो. आणि त्याला पुनश्च एकदा कौतुक करतो. त्याचं कौतुक जेवढं करेल तेवढं खरंच कमी आहे. आणि याच माध्यमातून इथं पत्रकार बंधू देखील उपस्थित आहेत. तर हा बिबट्याचा जो प्रादुर्भाव वाढला आहे, बिबट्या जे आपल्या वस्तीत शिरल्या आहेत त्याच्यावरती वन विभागानं दखल घेऊन काहीतरी लवकरात लवकर तत्काळी त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे. नाहीतर ही परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली आहे, आपल्याला आपल्या डोळ्यानेच बघायला लागणार आहे. आणि निश्चितपणे याच्यावरती ॲक्शन जर आता काही घेतली नाही तर लोक सुद्धा कुणाचं प्रशासनाचं ऐकणार नाही. येणाऱ्या काळामध्ये बिबट्या दिसला की त्याचा बंदोबस्त देखील नक्कीच लोक लावतील जर काय आता तत्कालीन ॲक्शन काही घेतली नाही तर. निश्चितपणे एवढंच या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो आणि मी माझे 2 शब्द लांबलेले थांबवतो आणि सर्वांनाच उपस्थित त्यांना भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. बालाजीला शुभेच्छा देतो.